भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सिंदीपार गावात नागरिकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे। तर चुकीने देखील कुठलाही राजकीय नेता गावात फिरकला तर त्याच्या गाडीचा काचा फोडणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे। लाखनी तालुक्यातील सिंदीपार गावाला जाण्यासाठी असलेला 2 किलोमीटरचा रस्ता अक्षरशः फुटलेला आहे। याच रस्त्यावरून गावकरी, शाळकरी मुले, गरोदर महिला रुग्ण मुख्यालयात जात असतात। मात्र खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच नागरिकांना कळत नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। अनेकदा अपघात देखील झाले आहे। मात्र या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांना निवेदन देऊन देखील अजूनही गावाला पक्का रस्ता नसल्याने आता येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संपूर्ण गावकऱ्यांनी घेतला आहे। कोणत्याही पक्षाचा राजकीय पुढाऱ्यांना गावात फिरकू देणार नाही असं बॅनर गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर लावलेला आहे। तर शाळकरी मुले देखील आपल्या आई वडिलांना मतदान करायला जाऊ नका असा सल्ला देत आहेत। आमचा जाण्या येण्याचा जो मार्ग आहे, शाळकरी मुलांना दवाखान्यामध्ये जायचं असेल तर हाच रस्ता आहे आणि आमच्या पंचायत लेवलवर, जिल्हा परिषद लेवलवर जाण्या येण्याचा हा एकमेव मार्ग आहे। त्या रोडाची समस्या अशी गंभीर आहे की त्या रस्त्यांनी जाता येत नाही। रोड जागोजागी खड्डे आहे, जिथे तिथं पाणी साचलेलं आहे। माननीय शिवभाऊ वाघाळे यांच्या असताना 2008-9 मध्ये ह्या रोडाची डांबरीकरणाचं काम पूर्ण झालेला होता। त्यानंतर माननीय बाळाभाऊ काशीवार झाले आणि त्याच्यानंतर अजून नानाभाऊ पटोले सुद्धा ह्या क्षेत्राचे आमदार झाले, खासदार झाले, त्यानंतर आमदार झाले। त्यांना आम्ही ग्रामपंचायत मार्फत कितीदा तरी निवेदन दिलं। माननीय ज्ञानेश्वरजी राहंडाले जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांना सुद्धा निवेदन दिलं। त्यानंतर सुर्मिलाताई पटले ह्या सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झाल्या, त्यांना पण निवेदन दिला। परंतु आमच्या ह्या निवेदनाला, आमच्या मागण्यांना, आपल्या गावामध्ये कोणताही राजकीय पक्षाचा जरी नेता आला तर त्याला आपल्या गावातील मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत ज्याला घर नसेल तो मला घर नाही, घर द्या असं उत्तर त्याला मागत नाही। त्याला असाच प्रश्न विचारतो की साहेब आमचा सालेभाटा सिंदीपार रोड केव्हा होईल। परंतु आजपर्यंत आमच्या प्रश्नाला कोणी उत्तर दिला नाही किंवा ह्या रोडाला कुणी पण ह्या डांबरीकरण किंवा कोणत्याही प्रकारचा ह्या रोडाला दुरुस्ती केलेली नाही। म्हणून आपल्या गावाने हा एक ठाम निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीला आम्ही बहिष्कार घालू आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला हा रोड होईपर्यंत प्रवेश आपल्या सिंदीपार गावामध्ये देणार नाही। माझ्या लग्नापासून मला 20 वर्ष झालेले आहेत, परंतु ह्या रस्त्याची समस्या अशीच आहे। आमच्या मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो। जे नेते येतात ते फक्त तात्पुरते उभे होऊन निघून जातात, परंतु ह्या रस्त्याकडे कधीच बघत नाही। आम्हाला दवाखान्यात जायला खूप त्रास होतो आणि एखाद्या व्यक्तीला जर का अर्जंटमध्ये कुठे जायचे असले तर ह्या रस्त्याने जायला खूप त्रास आहे। या वेळेला आम्ही मतदान करायचंच नाही असा निर्णय घेतलेला आहे। हा सालेभाटा ते सिंदीपार रोड हा खूप खराब आहे। याच्यामुळे आम्हाला शाळेत जायला तकलीफ होते आणि मी आपल्या आई वडिलांना सांगेन की ह्या मतदान करण्याचं नाही म्हणून। आम्ही सालेभाट्यामध्ये शिकत आहोत। आमचा जाण्या येण्याचा मार्ग खूप खराब असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे। गावाच्या वेशीवर लावलेल्या बॅनरमुळे चुकूनही कुठलाही राजकीय नेता गावामध्ये फिरकला तर त्याच्या गाडीचा काचा फोडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे। तर दुसरीकडे प्रत्येक निवडणुकीत राजकीय पुढारी गावात येऊन मोठमोठ्या बतावण्या करतात, पण गावकऱ्यांच्या रस्त्यासंदर्भात प्रश्न अजूनही सुटलेला नाही। काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या गावात आले असताना गावकऱ्यांनी त्यांच्या समोर देखील रस्त्याचा पाळा बसला होता व येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार घालणार असल्याचंही नाना पटोले यांच्या समोर गावकऱ्यांनी म्हटलं। तरी देखील नाना पटोलेंनी या गावाला अजूनही पक्का रस्ता दिला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आमदार खासदार यांच्या विरुद्ध नारेबाजी लावत गावबंदी केली आहे। आज म्हणजे 5 ते 7 वर्ष झालेले आहेत। आम्ही 5-7 वर्षापासून या रोडासाठी कित्येक आमदार झाले, खासदार झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, सगळ्यांना निवेदन दिला, पंचायत समिती सभापती झाले, पण हा आमच्या रस्त्याकडे आजपर्यंत कोणीच लक्ष दिलेलं नाही आहे। त्यासाठी आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की सिंदीपार गावामध्ये मतदानाला पूर्णपणे बहिष्कार घालू आणि त्यामध्ये राजकीय नेते, कोणती गाडी असो, कोणी कोणत्या जर प्रचाराला आला तर आम्ही त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही। त्याची जबाबदार ते स्वतः राहणार आहेत, आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही। सायंकाळी 22 तारखेला सालेभाटाला गेलो होतो। येता येता गावी आपल्या सिंदीपाराला पॉवर हाऊस जवळ माझी सायकल स्लिप झाली आणि माझा डोका फुटला। अशी समस्या आहे आमच्या लोकांची। गड्ड्यामध्ये सायकल स्लिप झाली आणि गिट्टीचा रोड असल्यामुळे डोका फुटलेला आहे। एकीकडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे स्वप्न पाहत असलेल्या नाना पटोले यांच्याच मतदारसंघात आता नागरिकांनी बहिष्कार
हत्यार उपसलं आहे। त्यामुळे आपल्या मतदारसंघातील जनतेची नाराजी नाना पटोले कसे समजावून काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, GB न्यूज भंडारा।